नमस्कार, मी शिल्पा आणि आपली माणसं यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण फलटण तालुक्यातील सोमनथळी या गावामध्ये आहोत. तर आज मी जिथं उपस्थित आहे ते एक स्वयंभू हनुमान मंदिर आहे. तर या गावचा इतिहास म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. तर या मागचा इतिहास काय आहे, या स्वयंभू हनुमान मंदिराच्या मागचा इतिहास काय आहे, तर येथील काही स्थानिक नागरिक आहेत, काही ज्येष्ठ मंडळी आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तर आपला परिचय सांगा. मी हरिभक्त परायण पांडुरंग महाराज सोडमिसे, सोमनथळी आणि वारकरी संप्रदायाचा आदर्श कीर्तनकार पुरस्कार प्राप्त. त्याचबरोबर गावामध्ये या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये जेवढी माझ्याकडून सेवा केली जाते एवढी सेवा करण्याचा मी काम करतो. या ठिकाणी मी सेवेकरी म्हणून थोडक्यात काम करतो. हे जे स्वयंभू हनुमान मंदिर आहे, तर हे स्वयंभू काय आहे, या मागचा इतिहास काय आहे, तर हा आज आपल्या प्रेक्षकांना सांगा. स्वयंभू म्हणजे जमिनीतून उगवलेली, असं याला नाव स्वयंभू असतं. तर इथं हे पुरातन मंदिर आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक गावात हनुमान मंदिर आहे, पण तिथील प्रत्येक गावातील पंचक्रोशीतील लोक याच गावामध्ये येतात किंवा शनिवारी अगदी यात्रेसारखी लोक इथं हजर राहतात. तर हा एक नवशा मारुती म्हणून हे ओळखलं जातं. आणि खूप पुरातन मंदिर म्हणजे याला रामायणाचा पुरावा आहे. वाल्मिकी रामायणामध्ये एक अशी ओवी आलेली आहे, फलपत्तनपुरी युद्ध झाले, समस्थळी बांधिला मारुती लव अंकुशे. फलटणचं पूर्वीचं नाव आहे फलपत्तनपूर रामायणाच्या काळातलं. तर लव अंकुशाचं आणि रामाचं युद्ध फलटणला झालं असं दाखवतंय. कारण सीतामाईचा डोंगर, फलटणचं राम मंदिर आणि आपलं हनुमान मंदिर एका रेंज मध्ये आहेत. म्हणजे जे डोंगरावलं मंदिर आहे त्या रेंज मध्ये राम मंदिर आहे. आणि तिथून बाणगंगा नदी उगम पावते सीतामाईच्या डोंगरातून. आणि इथं हनुमंतरायाच्या बरोबर 1 किलोमीटर वरच्या बाजूला येऊन नीरा नदीमध्ये मिसळते. असा हा पुरातन इतिहास याला आहे. आणि त्या लव अंकुशानं ज्या वेळेला बांधलं, म्हणजे रामानं अश्वमेघ यज्ञाचा घोडा सोडला होता. अयोध्येमध्ये अश्वमेघ यज्ञ केला आणि त्याचा घोडा जग जिंकण्याकरता सोडला. तो घोडा जग जिंकत फलपत्तनपुरी म्हणजे फलटणला आला. त्यावेळेला लव अंकुश लहान आहेत, त्यांनी तो घोडा अडवला. तो घोडा अडवल्यानंतर भरत, शत्रुघ्न बरेच सगळे पाठवले, पण कुणालाच ते घोडा सोडत नाहीत. मग हनुमंतरायांना पाठवलं. मग हनुमंतराय ज्या वेळेला आले त्यावेळेला ही बालकं बघितली लव अंकुश, पण विचार केला की हे अवतारी बालक आहेत. मग त्यांना सांगितलं तुम्हाला अजून 2 घोडे देतो मी याच्यासारखे, पण हा घोडा सोडणारा आमचा अश्वमेघ यज्ञाचा घोडा आहे. ते म्हटले नाही, आम्ही सोडणार नाही. वानरा तू काय करू शकतोस? त्याने सांगितलं आमच्या बरोबर युद्ध करायला तयार व्हा. त्या बालकांनी सांगितलं, कारण ती बालकं वाल्मिक ऋषींनी तयार केलेली होती, म्हणजे तातमगिरींनी. त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव तातमगिरी आहे. ते धनुर्विद्येमध्ये पारंगत होते. त्यांनी हनुमंतरायांच्या बरोबर युद्ध सुरू केलं. ज्यावेळेला हनुमंतरायाने विराट स्वरूप धारण केलं आणि विराट स्वरूप धारण केल्यावर त्यांना वाटलं की आता ही बालकं भेटतील आपल्याला. पण त्यांनी काय केलं, श्रीराम नामाचा जप चालू केला. कारण वाल्मिकींनी त्यांना शिकवलं होतं की हनुमंतरायांना जर काबीज करायचं असेल, हनुमंतरायाला जर आपलंसं करायचं असेल तर रामाचं भजन केलं की हनुमंतराया नाचायला लागतात. आणि यांनी दोघांनी भजन चालू केलं, हनुमंतराया नाचायला लागले. ते नाचत असताना तल्लीन झाले आणि त्या तल्लीन अवस्थेमध्ये दोघांनी त्यांना बांधलं. आणि बांधून ज्या झाडाला बांधलं त्या झाडाचं सोमरस असं नाव पुराणामध्ये आहे. सोमरस हे लिंबाच्या झाडाला म्हणतात, जे पाठीमागं आजही तुम्हाला साक्ष द्यायला तयार आहे की ते हजारो वर्षापूर्वीचं झाड आहे, पण अजून शिखरापेक्षा उंच गेलेलं नाही. म्हणजे त्या थोडक्यात त्या झाडाला बांधलेले हनुमंतराया असं पुरातन इतिहास या गावाला, या भूमीला आहे. म्हणून ही जागृत देवस्थान आणि नवशा मारुती म्हणून ओळखलं जातं. जे जे काही इथं सेवा करतात त्यांना त्या सेवेचा फळ अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. म्हणून कदाचित तिथं सगळेजण, सगळ्या पंचक्रोशीतील लोक येतात. ही मूर्ती तुम्हाला कशी मिळाली? ही मूर्ती मिळत असताना पुरातन लोक सांगत आली. म्हणजे पाठीमागच्या पिढीनं लिखित नाही हे, पण असं वाचिक आलं की मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला सांगितलं, पुढच्या पिढीनं. आता जे अण्णा इतिहास सांगत होते की ज्या वेळेला ते गौरीच्या खाली हे सापडलं, स्वयंभू जे आहे ते गौरी खाली, म्हणजे शेणाची गौरी पडलेली होती आणि ती गौरी उचलली. म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये गौराईचा सण साजरा केला जातो, पण आमच्या गावात गौराईचा सण साजरा केला जात नाही. हे एक विशेष आहे. म्हणजे गौराईतून ती स्वयंभू देवस्थान आम्हाला मिळालं, म्हणून गौराईचा सण आम्ही साजरा करत नाही कुणीच.
अख्ख्या गावामध्ये फक्त महाराष्ट्रात एकच गाव असं आहे जे अजून कोणाला माहित नाही, पण आमच्या गावामध्ये फक्त आज माहिती होईल. माहिती होईल की आज आमच्या गावामध्ये गौराईचा सण साजरा करत नाही, का तर त्या गौरीच्या खाली ते सापडलं. मग ते काय आहे याकरता उत्सुकता लागली, मग ते खांदायला सुरुवात केली. मग खांदत जोपर्यंत पाणी लागत आहे तोपर्यंत नेलं तरी सुद्धा ते दगडाची पाषाण मूर्ती खालीपर्यंत होतीच. आणि तिथं गेल्यानंतर काहीतरी टिकाव लागला म्हणतात मूर्तीला, आणि रक्त आलं. आणि मग लोकांनी ओळखलं की ही काहीतरी अवतार आहे, ही जागृती आहे, काहीतरी देवस्थान आहे. आणि मग ते बुजवलं. आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये धर नाही, म्हणजे कॉलम टाकल्याशिवाय बिल्डिंग टिकत नाही. पण या शिखराला कुठलाही कॉलम नाही, तरी सुद्धा 55 फुटाचं शिखर आजही सुस्थितीत अवस्थेत आहे, कारण त्याचा पाया अगदी पाण्यापासून बांधलेला आहे. म्हणजे असं पिढीने पिढी सांगत आले आम्हाला. मग ती जी मूर्ती आहे ती अगदी हनुमानाच्या रूपातच होती का त्याला परत आकार नाही, काही सुद्धा आकार दिला नाही, जशी आहे तशीच आहे. उलट त्याच्यावरती काय झालं, पुरातन मंदिर असल्यामुळं त्याला जो लेप लावला जातो, म्हणजे सेंदूर लावला जातो, त्याचा थोडासा लेप लावला जातो, अगदी तेलात बोट बुडवून ते लावलं जातं. तर त्याचा थर सासून एवढं झालं होतं की ते काढलं पाठीमाग आम्ही 10-15 वर्षापूर्वी, तर एक गाडी भरून ते नुसतं डफले निघाले त्या मूर्तीच्या वर. म्हणजे अंदाज आपण लावू शकतो की किती वर्षापूर्वीच असेल ते. म्हणजे जुन्या काळात मग ते बेगडाच्या पट्ट्या वगैरे त्याला आत निघाल्या. ज्या काळात काही सुधारणा नव्हती, ज्या काळात टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळेला बेगडाच्या पट्ट्या लावून देवाला सजवलं जायचं. आणि ते थोडं लावून जवळ एवढं झालं होतं, म्हणजे 2 फुटाचा थर त्याच्यावरती त्या माजण्याचा झालता. मग ती किती दिवसापूर्वीची मूर्ती असेल. मग ते सगळं काढलेलं आहे. आणि आता जी अवस्थेत मूर्ती आपण पाहतोय ती पूर्वीसारखीच मूर्ती आता आपल्याला दिसते तिथं. आता फक्त त्याला थोडस सजवलेलं. सजवलेलं म्हणजे कपडे वगैरे आता नवीन जरा काळानुसार डोळे, पोशाख वगैरे. आणि सेवेकरी जास्त झाले, ज्यांना अनुभव आला, त्यामुळं हा परिसर अगदी सुशोभित झाला. आणि देणगी आहे, लोक तनमन धनानं सहकार्य करतात. या ठिकाणी उत्सव होतात, म्हणजे महाशिवरात्री उत्सव असेल, दत्त जयंती असेल, आज तुकाराम महाराजांची बीज आहे तर त्याकरता तेव्हा मंडप घालून ठेवलेला. एप्रिल महिन्यामध्ये जी हनुमान जयंती होते ती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात. मग तुम्ही ती कशा प्रकारे साजरी करता आणि बाहेर गावावरून लोक येतात का? आता अखंड हरिनाम सप्ताह असतो, म्हणजे बाकीच्या गावामध्ये सप्ताह वेगळा आणि यात्रा वेगळी असते. पण आमच्या गावात पूर्वजांनी घालून ठेवलेली परंपरा चांगली आहे की सप्ताह असतो 8 दिवसाचा आणि 9व्या दिवशी यात्रा असते किंवा 8व्या दिवशी यात्रा येते. तर यंदा सुद्धा 8 दिवसाचा कार्यक्रम सप्ताहाचा, अखंड हरिनाम सप्ताहाचा होणार. यामध्ये बाहेरगावचे काही वक्ते, खूप महात्मे थोरथोर प्रवचना करता, कीर्तना करता, बाहेरगावची भजनी मंडळ जागरा करता, पुन्हा विनेकरी असतील, काही शिक्षण संस्थेतील मुलं असतील, अशी बाहेरून काही लोक बोलवतो आपण. आणि आपल्या गावामध्ये 10-5 गायक आहेत, 2-3 कीर्तनकार आहेत, अगदी वारकरी शिक्षण संस्था सुद्धा या गावामध्ये सुरू आहे, त्यातली काही मुलं आहेत. ती सगळी जण या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अगदी एक सूत्रानं. आणि गावामध्ये जरी 2 पार्टी असतील, जरी काय राजकीय असेल, तरी सुद्धा इथनं एकदा येशीच्या आता आलं की सगळे राजकारण सोडून देतात आणि अगदी वारकरी संप्रदायाचे जे काय कार्यक्रम असतील, देवस्थानचे कार्यक्रम असतील, हे सगळे एकमताने या ठिकाणी साजरे केले जातात. म्हणजे एक प्रकारे देवाचा पाठिंबा असल्यासारखंच आहे. पाठिंबा असल्यासारखंच. हो. या मंदिराबद्दल काही वैयक्तिक अनुभव आहे का तुम्हाला? वैयक्तिक अनुभव म्हणजे मी दररोज सकाळी 6:30 वाजता मंदिरामध्ये हजर असतो. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर इथं हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, त्या आरत्या होतात सगळ्या. मग एक माळ होती रामजपाची. म्हणजे दररोज सेवा ही माझ्याकडून घडली जाते. आमच्या वडिलांनी सेवा केली ही, ती माझ्याकडून आता 4-5 वर्ष झालं ती सेवा मी करतोय. आणि ही सेवा करत असताना बरेच अनुभव आले. म्हणजे अगदी इच्छेप्रमाणे गोष्टी घडणे किंवा टाकलेला शब्द वाया न जाणे, अगदी तसे काय अनुभव सांगता येत नाहीत बरं का माणसात. म्हणजे एक आत्मानुभव आपला, जर काय समजा मनामध्ये संकल्प असला आपल्या, जर काय ही गोष्ट होईल का नाही असा जर संकल्प असेल आपल्या मनामध्ये, किंवा मला आता त्या दिवशी माझ्या मनात आलं आपली सेवा हनुमंतरायाला पसंत असेल का, हनुमंतरायाला आवडत असेल का, असं म्हणल्याबरोबर त्या गणपती बाप्पाच्या तिथलं फुल खाली पडलं. मग तेवढा अनुभव मला वाटतं माझ्यासाठी भरपूर झाला की, आणि स्वानुभव जो आहे तो असा शब्दात नाही सांगता येत मॅडम. आणि या ठिकाणी सुंदर असा दिनक्रम चालू आहे, रोजचा हरिपाठ चालू आहे, पुन्हा आरती चालू आहे रोज. शनिवारी सकाळी फराळ वाटप असतं, प्रवचन असतं, संध्याकाळी दुपारी महाप्रसाद असतो 1000-2000 माणसांचा. पुन्हा पौर्णिमेला अन्नदान असतं 1000-2000 लोकांचं. हे सगळं अरेंज कोण करतं? या ठिकाणी ट्रस्ट आहे.
ट्रस्टी काय आहेत, ट्रस्टी आहेत आणि ती वर्ण खर्च करण्याचं काम करतात. आमची जी काही वारकरी संप्रदायाची हा. काही लोक आहेत, हरिपाठ मंडळ आहे, भजनी मंडळ आहे, जपकार मंडळ आहेत, तर अशी जी काही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घ्यायचा. आता त्या दिवशी मीटिंग होती तर सप्ताहाबद्दल बाबा आपल्याला नियोजन करायचं सप्ताहाचं, सगळेजण आले होते. मग त्या सगळ्याच्या विचारानं बाबा एक एक कीर्तनकार किंवा सगळ्यांना समाविष्ट करून या ठिकाणी कार्यक्रम करतो आम्ही. मग या गावातील तरुण वर्ग सहभागी होतो का? तरुण वर्ग होतो सहभागी. आता जे जेवण वगैरे असतात ते वाढण्याकरता सगळी तरुण मुलंच या ठिकाणी उपस्थित असतात आणि न सांगता ते अगदी वाढायचं काम करतात. छान आहे, म्हणजे हो. पुढच्या पिढीला पुढच्या चांगला पिढीला संदेश आहे. अगदी इथं तालीम असल्यामुळं हा. हे तालमीचे काही विद्यार्थी इथंच असतात, तर त्यांच्यावरती सुद्धा कानावरती म्हणजे नामस्मरण जाऊन किंवा या ठिकाणचं असणारं पावित्र्य किंवा या ठिकाणचं असणारं अधिष्ठान त्यांना सुद्धा ते कळतं आणि ते आपोआप येऊन इथं स्वच्छता करतात किंवा जेवण वाढण्याचं काम असेल, तरुण मंडळ सगळं सहभागी असते. आणि महिला मंडळ सुद्धा अतिशय चांगल्या उत्सुकतेनं आमच्या गावामध्ये जपकार 20 महिला मंडळ येत्या, हरिपाठ मंडळ आहे महिलांचं, आणि सगळ्या महिला वगैरे या ठिकाणी येऊन सेवा करतात अगदी आनंदाने. हनुमानाच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसतो, तर असं का आहे? या मागचं काहीतरी कारण असेल ना? त्यामागचं कारण म्हणजे हनुमंतराय ब्रह्मचारी आहे. आणि हनुमंतरायांचं ब्रह्मचर्य म्हणजे असं आहे की ज्यावेळेला रामकडनं सीतेला शोधण्याकरता हनुमंतराया निघाले, त्यावेळेला विचारलं सीता कशी आहे, ते आईसाहेब कशा आहेत दिसायला किंवा कुठं असतील किंवा कशा आहेत, त्यावेळेला रामाने सांगितलं की जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे माझी सीता आहे. हनुमंतरायाने सांगितलं मला तर मग कळणारच नाही, कारण सुंदर कसली आणि कुरूप कसली मला माहित नाही ना, मी ब्रह्मचारी असल्यामुळं मला स्त्रीचं वर्णन करून मला स्त्री कळणार नाही सीतामाय. मग काय केलं, रामाने सांगितलं की ज्या ठिकाणी माझ्या नामाचा सतत ध्वनी चालू आहे, अखंड ध्वनी चालू आहे, त्या ठिकाणी माझी सीता आहे. मग हे हनुमंतरायाला पटलं. म्हणजे हनुमंतरायाला स्त्रीची सावलीच नाही. जरी उदाहरणं आली असली तुम्हाला मकरध्वज वगैरे पुत्र झाले किंवा काय, पण तरी सुद्धा हनुमंतराया हा सुवर्ण कटी कासोटी, म्हणजे सुवर्ण काठी कासोटी म्हणजे जन्मताच त्यांना सोन्याची लंगोटी होती. ज्यावेळेला अंजनी मातेच्या पोटी जन्म झाला त्यावेळेला जन्मताच त्यांना सोन्याची लंगोटी आहे आणि ती त्याच्यामुळे ते ब्रह्मचारी आहेत. आणि काही गावामध्ये असतो प्रवेश रे यांना, पण आमच्या गावामध्ये नाही प्रवेश, कारण ती जागृत देवस्थान पुरातन देवस्थान असल्या कारणानं, आणि हे काय आम्ही आता पाडलेली पद्धत नाही, ही पूर्वांपार म्हणजे पिढीनं पिढी अशी पद्धत आली की स्त्रियांनी प्रवेश करायचा नाही. असं पुढच्या पिढीने या मंदिराबद्दल म्हणजे काय जपायला हवं असं तुम्हाला वाटतं? पुढच्या पिढीने येथे वाडवडील जे करते तया नाम धर्म ठेवती, धर्माचं काम तेच आहे की जे वाडवडिलांनी केलं ते पुढे आपण चालू ठेवणं, हेच खरं तर धर्माचं काम आहे. आता इथं आमच्या वाडवडिलांनी सेवा केली आणि म्हणून कदाचित नामस्मरण आणि अन्नदान या ठिकाणी जागृती त्याच्यामुळे राहिलेली आहे, नामस्मरणामुळं. आणि आताच्या पिढीला सुद्धा नामस्मरण करते, म्हणजे बरीच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, भजनी मंडळ असेल. आता पुढच्या पिढी करताच प्रयत्न चालू आहे आमचा, म्हणजे त्याकरता आपण एक वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे गावामध्ये. तर बाकीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांच्याकडून पैसे घेतले जातात, पण आपल्या वारकरी शिक्षण संस्थेकडून मुलांकडून पैसे घेतले जात नाहीत, त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. हा खर्च गावाने वर्गणी करून दिलेला आहे, म्हणजे कुणी 2000 दिलेत, कुणी 1000 दिलेत, कुणी 5000 दिलेत. एका दिंडी आमच्या गावातली हनुमान दिंडी, त्यांनी एक 25,000 रुपयाचे 3 पाखवाज, टाळ आणि त्याला काय लागतंय ते साहित्य त्या शिक्षण संस्थेला, असं या शिक्षण संस्थेला दिलेलं आहे. आता मला वाटतं कमीत कमी 25-30 मुलं आम्ही पुढच्या पिढी करताच तयार करण्याचं काम इथं दररोज संध्याकाळी 7 वाजता 7 ते 8 तो तास असतो, आणि रविवारी शिक्षक येतात त्यावेळेला ते बोल देऊन जातात. मग ते 8 दिवस याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचं काम आम्ही इथं करतो. म्हणजे खूपच चांगलं काम. हो, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा काहीतरी घडलं पाहिजे ना. आणि आता मला वाटतं की जे कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामध्ये पुढची पिढी आहे, म्हणजे लहान मुलं आता भजन म्हणतात. आता पौर्णिमेचं त्या दिवशी म्हणजे संध्याकाळी मिरवणूक होती, तर मला वाटतं 4-5 अभंग तर मुलंच म्हणली, म्हणजे त्यांना कळायला लागले की इथं काय लागतंय, किंवा त्यांना जर थोडस आता येतंय, या मुलांना थोडस भजन येते, तर त्यांना लोक म्हणतात ना वा चांगलं म्हणला बरं का, मग त्याचं थोडस त्यांना वाटतं आणि त्याच्याकरता आणखी आकर्षण त्यांना वाढतंय. आणि ही तर नामस्मरणच करावं म्हणजे करायला पाहिजे, ही त्यांच्या बिंबत चाललंय जवळजवळ. आणि ते पुढच्या पिढीला मला वाटतं की ते त्यांच्या वयामध्ये ती सेवा चालू ठेवतील हनुमंतरायांच्या कृपेने. खूप छान माहिती दिली, आणि तुमच्या गावचा इतिहास मंदिराचा आज तुम्ही YouTube पर्यंत अख्खा महाराष्ट्र बघेल. तर अशाच परंपरा आणि वारसा पुढील
पिढ्यांपर्यंत पोचवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद तुम्हा जय श्रीराम. सगळ्यांना. आभारी. जय श्रीराम.